मंडळी, डेली सोपच्या सीनमुळे घरात घडणार आहे एक नाट्य. चला बघूया त्यामुळे हास्याचा TRP कसा वाढतोय तेच दाखवायला मंचावर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात. विक्रांत का काय चुकलं रे माझं? तुझ्या या सरंजामे घराण्यासाठी काय नाही केलं मी? राबले शेकडो अपमान सहन केले, माझं उभं आयुष्य वेचलं रे विक्रांत. आणि त्या बदल्यात तू काय केलंस? काय केलं? मला घराबाहेर काढलंस. मला तुझ्या प्रेमाखातर ही आनंदी तिच्या आई वडिलांना सोडून आली रे विक्रांत. आणि तू मला एका झटक्यात परका केलं. एक सांगू, तुझी आई तुझी बहीण मला रोज टोमणे मारतात आणि तू सगळं शांतपणे बघत नुसतं उभं राहतोस रे. का नाही एकदा तरी माझ्या बाजूने ठामपणे उभं राहिलास? का नाही म्हणालास माझ्या आनंदीचं काही चुकत नाहीये? का नाही म्हणालास विक्रांत? बापरे, वा प्रिया, हाय का? बापरे. अरे बापरे, एवढं काय हो? मरतोय. काय झालं? काय नाही. हा? एक मिनिट, रडताय का तुम्ही? नाही ते काय झालं? ते काय बाईचं दुःख आहे यार. ते काय सहन केलं यार तिने. घुसला यार एकदम. नवरा घराबाहेर काढतो आणि ती एकदम सहनच नाही झालं मला. काय गेला. आता आता काय झालं? जाऊ दे. काही चुकलंय. वावने. काय झालं? काय झालं? काय झालं? काय झालं वनी? बापरे. त्या टीव्हीतल्या बाईचं दुःख बघून खूप त्रास झालाय का तुम्हाला? हो. हो नाही. पण दुसरी एक जिवंत बाई आहे, तिचं दुःख एक अंशही कधी कळलं नाही का हो तुम्हाला? कोण आहे दुसरी जिवंत बाई? रे चांडाळा, मी आहे ना ती बाई. तू बाई आहेस? बाई तू बाई माणूस आहेस? बाई कोण आहे मी? नाही, एक मिनिट. कोण आहे मी? काय कोण आहे मी? बायको काय? त्या टीव्हीतल्या भागातल्या 22 मिनिटांच्या भागातल्या त्या बाईचं 4 मिनिटांचं दुःख तुमच्या काळजात सरकन घुसलं. आणि ही वनी 15 वर्ष तुमच्यासाठी जट जट झटते. तिचं दुःख तुमच्या
शरीरात घुसायला 1 मिलीमीटरची सुद्धा फट नाही का हो तुमच्याकडे? बरोबर ना? काय बोलतेस बरोबर ना? वने? नाही बरोबर बोलते ना मी? नाही बरोबर मी बोलत. बरोबर बोलतीये. वन- मी बरोबर बोलतीये. ती कोण कुठली ती परकी बाई तिच्यासाठी तुमच्या डोळ्यातून नायगावचा धबधबा व्हायला? नायगारा धबधबा? नायगावला कुठे धबधबा आहे? काढा चुका काढा बायकोच्या चुका काढा नाही, नाही, वने, वने, फक्त. शांत. ती परकी बाई तिच्यासाठी या छाटाडा ऐक, या छाताडात कळा आल्या बाहेर ते जोरात नाही करायचं, असं लागतं म्हणे. ही बाई या छाताडात अगं वने चुरचुरत. आणि ही वनी इकडे आहे हिच्यासाठी तुमच्या या डोळ्यातून अश्रू काढा खोबडी खोबडी हो खोबडी आलं खोबडी. का नाही हो अश्रू? असं वागतेस काय कुठे हो? अगं, का असं वागतेस तिचं? अगं टीव्ही वरची ऐक ना वने, तू इथे बस. ते टीव्ही वरची बाई आहे, काय एवढं मनावर घेतेस त्या टीव्ही वरचं? मी नव्हताच घेतलं मनावर, तुमच्याच मनाला लागलं ना ते. लागलं ना तुमच्या मनाला, म्हणून तर तुमच्या डोळ्यातून पाणी आलं. अनु मलिकचं गाणं आहे असं. काय असं वाटलं दिल का तोता जाके जाके उडके आहे, असं काहीतरी म्हणे. हळू मारत जा ग म्हणे. हळू हळू हळू. तिचं दुःख माझं दुःख खरं नाही वाटत. तसं नाही ग, ती कोण आहे मला सांग. नाही ग, तिचं मला काय करायचं? नको वने, मारू लागेल तुला ग वने. कोण आहे ती मला सांग, कोण आहे ती? एवढी कोण? तेच म्हणते कोण आहे ती बाई? हा, मग तेच. कुणी नव्हती ना? नाही वने. एवढूस हे कचाकड्यांचं दुःख, त्याच्यासाठी धाय मोकळून रडलात ना तुम्ही. हो, हो. आणि हे जिवंत दुःख कधी दिसलं नाही का हो तुम्हाला? काय वने, हे बघ, तू जिवंत दुःख आहेस म्हणे. कुठे कमी पडले? तू जिवंत, तू दुःख म्हणू नको स्वतःला. तो ना, तू दुःख नाही आहेस म्हणे. तू कोण आहेस माहितीये? दुःख नाही आहेस म्हणे तू. कोण आहे मी? आपला संसार जर ट्रेन असेल ना, तर ट्रेनला ओढणारं इंजिन आहेस तू. थुकतील लोक, होय होय. या वाक्यावर थुकतील लोक. होय, होय. मी खरंच सांगतो, ऐक. काय करायचं मला, काय करायचं त्या बाईचं मला सांग. कोण आहे ती? बरोबर ना? नाही, कोण आहे? चल कोण बघ. आहे ती बाई? ओके. कोण आहे ती बाई? कोणी नाहीये, माझी कोणी नाही. मग हे डोळे ओले का? अगं, वने, नको करू. हे डोळे ओले का झाले? ती बाई टीव्हीतून बाहेर येऊन डोळ्यात बोटं घालून गेली तुमच्या? वाजवेन. नाही 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 वने, शांत हो न ग वने. तू काय असं नाही. मी कुठे कमी पडले होते? नाही कमी पडलं. आणि मला माहिती या घरात बाईच्या दुःखाला काही महत्वच नाही. आहे दुःखाला महत्व. काही काही महत्व नाही. काय ये. अबा तुमचं दुःख ते तुमचं दुःख, आमचं दुःख कुठे दुःख? आमचं दुःख दुःख आहे का तुमचं दुःख दुःख आहे? सगळं मीटर चुकलंय म्हणे. काय बोलतेस तू? काय अर्थच नाहीये दुःख दुःख. मीटर चुकलं, आता मीटर चुकलं. बिल आले की बिल भरायला वनीलाच पाठवा. वनीला काय, वनी तर नोकर आहे या घरातली. काय बोलतेस म्हणे? मीरा रोडच्या दिशेने यायचं, तू भिवंडीच्या दिशेने चाललीस उलटी कुठेतरी. कारण वनीला मेंदूच नाहीये ना. नाही, वने- इथे वेळ लागलाय, भुसा भरलाय वनीच्या डोक्यामध्ये. मग तुला वेळ लागलाय, मग मला पण वेळ लागलाय. आणि वेळ कुणाचं लागलाय माहितीये का? चल तुझं, तुझ्या प्रेमाचं. यस. आई ग म्हणे, नको करत जाऊ यार असं. आई आई म्हणे म्हणे, शांत हो, शांत हो, शांत हो. काय हरकत नाही शरी. म्हणे 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 शांत हो. हे असं नको रडत जाऊ म्हणे. लहानपणी मी एकदा नाचरे मोरावर असाच एंट्री घेतली होती माहिती आहे? अडला होता डान्स. ती आठवण येते ना म्हणे. नको काहीच वाटत नाही. ए बाबा नाही, मग काय झालं? मला वाटलं गळ्यात खारीक बिरीक अडकली. मला खरंच वाटलं. खरंच कळत नाही का हो माझं दुःख? मला कळतंय, खरंच कळत नाही. मला कळतंय. माझ्या दुःखाला या घरात महत्वच नाही. आहे. मी खाली बसतो, पायाशी माझ्या बसतो. दुःखाला या घरात आहे. नाही महत्व. तुझ्या नाही दुःखालाच या घरात महत्व आहे. ऐक म्हणे. आहे. आहे. होय. मग या घरात मला काय दुःख आहे सांगा? या घरात काय दुःख आहे तुला? हा. युअर हॅपी? ये बे. आला पहिलं नको करू मोर. तू नाही आवडत मला ग. ऐक ना, हे बघ नको करू ना हे म्हणे. रडू नकोस ना म्हणे. ऐक ऐक. आहे दुःख आहे, दुःख आहे, दुःख आहे, आहे दुःख आहेत. माणसं हे बघ माणूस म्हटल्यावर दुःख ही आलीच. पण ही दुःख आहेत का? एका अँगलनं बघितलं तर दुःख नाहीत, नाटक आहे हे. म्हणजे नाटक नाही आहे असं वाटेल तुला, पण दुःख आहेत, दुःख नाही पण आहेत. म्हणजे त्या दुःख नाही म्हणता येणार, त्या समस्या आहेत छोट्या छोटे इश्यूज आहेत. पण ते मोठे आहेत का? तर नाही, छोटे छोटे आहेत. मोठ्यानं मोठं म्हणायचं, छोट्यानं छोटं म्हणायचं, पण तसं ऑल वेल. तसा काही प्रॉब्लेम नाही. दुःख पण आहेत, समस्या पण आहेत, पण छान आहे. दुःख छान आहेत, समस्या छान आहेत.
स्किट दणदणीत आपटल्यानंतर हे समोरचे दोघं जे सावरण्यासाठी शब्दांचे खेळ करतात ते माझ्या समोर करायचे नाही का? माझ्या समोर करायचे नाहीत. हे शब्दांचे खेळ माझ्या समोर करायचे नाहीत. अरे बापरे, एका दगडात 3 पक्षी मारलेस. हे 2 आणि सोनी मराठी. बापरे. या घरात मला दुःख आहेत की नाही आहेत? आहेत. हो आहेत की नाही? हो आहे. होय. काय आहेत? काय आहेत? अशी एकदम काय दुःख आहेत? अंगावर नको. पटकन 2 दुःख सांगा. होय. पटकन 2 दुःख सांगा. बापरे. पटकन सांगा. तो परवा लिलीकडे आपण गेलो होतो. शेजारी लिली राहते. तिचा वाढदिवस होता. तिचा नाही का केक केला होता. त्याच्यावर चेरी होती. तुला चेरी पाहिजे होती पण मिळाली नाही. असं दुःख झालं तुला? असं खरं चेरी मिळाली नाही हे माझं दुःख असेल. नाही ते हे माझं दुःख असेल. नाही मग? कुकर सारखी होऊ नको. प्लीज सांगतो मी तुला. 15 वर्ष मी या घरात राहते. माझं दुःख माहित नाही होती. ती सटवी तिचं दुःख कळलं का? एक जनरल इमोशन नाही कळत का? अगं त्याच्यात काय आहे वनी ते अगं ती हे बघ इकडे बघ मी रेग्युलर बसतो का कधी सिरियल बघायला? मला सांग. आज बसलो की नाही इतक्या दिवसांनी? ऐक माझं सिच्युएशन तशी होती. त्या सिच्युएशन मध्ये त्या बाईचा कुठला तरी आलाप होता. त्याच्या मागे बॅकग्राऊंड म्युझिक होतं. ते सगळं थोडंसं असं फील झालं. त्यामुळे डोळे पाणावले. दॅट्स इट. अच्छा. माझं दुःख आता तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बॅकग्राऊंड म्युझिक पाहिजे. नाही ना बॅकग्राऊंड म्युझिक. बॅकग्राऊंड म्युझिक पाहिजे तुम्हाला. माझं दुःख ओके काय मी देते. काय बॅकग्राऊंड म्युझिक देते. फोन कुणाला करतेस? वरच्या मजल्यावर बाबा राहतो ना हास्य जत्रेमधला, त्याला बोलवते. अरे बाबा ढोलकी वाजवतो त्यावर रडायला कसा येईल? मी आहे अबला ह्याच्यावर रडायला कसं येईल मला सांग. मी आता बोलवते. अगं नको. अगं तो ऐक तो झोपला असेल. दिवस आहे झोपला असेल. दिवसाचे ते झोपतात हो आणि मग रात्री झोपतात. 24 तासातले 76 तास ते झोपतात. उरलेले तास फक्त तो शूटिंग करतो. एवढाच कॅमेरा लागतो. तो झोपलेलाच असतो. खाली रस्सी लावलेली आहे आमिर हडकरने. डुलकी घेते खाच करून ओढतो. डायरेक्ट वाजवायला लागतो. काय त्याचं? बऱ्याच वेळेला त्याला ते पकडलेलं आहे. त्यामुळे ते नको. तुम्हाला ते नको आहेत ना? नाही ते नको. बाबा नको आहेत ना? नाही काही गरज नाही. मी देणार. नको बॅकग्राऊंड म्युझिक देणार. अरे पण गरज या डोळ्यात मला अश्रू ऐक, नको. या डोळ्यात मला अश्रू बघायचे. तुमच्या डोळ्यातून मी आज पाणी काढणार. मी आता तोंडाने देणार बॅकग्राऊंड म्युझिक. अगं नको देऊ. रडायचं आता रडायचं. तिचं दुःख बघून रडू आलं ना. बरोबर आता आहे. वनीचं दुःख बघून पण रडू यायचं. डोळ्यात पाणी पाहिजे मला. हट्टीपणा नको करूस ना. नशिबाच्या दगडावर पाय ठेवून काय ग उपयोग? अजस्त्र नागाच्या फण्यासारखं दुःख तुझं सरपडत जात. रडा ना रडा. छातीवर 50 लाकडं घेऊन झोपलेली डेड बॉडी पण हसेल ग याच्यावर. अरे नाही असं कसं रडू? अगं तो विशिष्ट सीन असतो तो. तुझा तो मूड लागतो. ऐक हे बघ ती जी हिरोईन होती ना ती आनंदी मधुकर सरंजामे. तिच्या दुःखात मी थोडासा हे झालो. ती प्रोटोगनिस्ट होती. ती ते नायिकेचे रोल करत होती. त्यामुळे मला जरा फील झालं. हे नवीन आहे. इथे कधी थांबत नाही. मी काय बोललो आता? काय केलं? स्क्रिप्ट बघू रे काय वाक्य राहिले. आता काय हे अचानक आहे? दिस इज जर्की. काय झालं? हिरोईनचं नाव काय? आनंदी मधुकर सरंजामे. अच्छा. आणि पूर्ण नाव काय? हे आनंदी मधुकर सरंजामे तिचं सिरियल मधलं. आणि तिचं ऍक्च्युअल नाव ते माधवी दिनकर लेले असं आहे. ते लग्नानंतरचं आहे. माधवी दिनकर लेले. आधीचं माधवीच होतं आणि माधवी माधव नेने होतं आधी. असं तीन नाव आहे त्याच्या. एवढं माहितीये. बापरे. आय शपथ. काय सायलेन्स. माझं माहेरचं पूर्ण नाव काय? माझं माहेरचं पूर्ण नाव काय? माझ्या वडिलांचं नाव काय आहे? वनिता बाबा खरात. बाबा खरा. माझ्या वडिलांचं नाव बाबा. बाबाच म्हणतो ना. माझ्या वडिलांचं नाव आपण काय आहे? बाबा. काय आहे?
काय आहे? काय आहे हे गट्टू गट्टू हे नको अरे यार हे नको नको ऍसिडिटी होते मग बघ रिलॅक्स म्हणे नको रडू बाबांचं पूर्ण नाव काय? अरे यार जर्की वागतेस बाबांचं पूर्ण नाव काय आहे? बाबांचं पूर्ण नाव काय आहे? बाबांचं येस बबलू बबलू गुरजित सिंग गजोधर अरे यार नाव काय अरे श्रीनिवास श्रीनिवास वही बोला म्हणजे आपला शिन्या श्रीनिवास श्रीनिवास ओके फाईन श्रीनिवास ओके फाईन Okay. ओके चल Bye. सी ओके मी चालले घर सोडून. नाही वने घर नाही सोडायचं तू या घरात मला आता नाही अगं, राहायचं. ऐक ना बाबा ऐक ना माझं- एक मिनिट मी तिचं माणूस आहे एक बाहेरचं- मिनिट मी माणूस आहे माणूस म्हणून माझा विचार कर ना झाला कधीतरी मी सिरियल बघायला बसलो तिचा नवरा तिला घराबाहेर काढत होता मला नाही आवडलं का ते म्हणून मला ते फील झालं दॅट्स इट लिव्ह इट अच्छा म्हणजे तुम्हाला आता मला घराबाहेर काढायचंय मग तुम्हाला दुःख होईल का? अरे यार असं नाही आहे मी कुठे अच्छा. बोललो ओके, तिने- एक मिनिट. अरे नाही अरे यार अरे तू बोल ना यार मजा काय घेता यार हे वने अरे हे काय करतेस घराबाहेर काढा. अरे घराबाहेर काढा म्हणून तू जातेस मी कुठे काढतोय तुला अरे वने अरे काय करतेस तू अकला मला तू ढकल. मला घराच्या बाहेर काढा. इथे या अगं, लोकं आतमध्ये. काय म्हणतील? मला घराच्या बाहेर काढा. मला या डोळ्यात पाणी बघायचं. मला अरे घराच्या- असं ऐक मला धक्का द्या. अरे असं नको असं कसं म्हणे? तेच का काय डोक्यात का राग घालून घेतेस मला हे कळत नाहीये शांत बस बघू तू कमाल करतेस तू मला तिचं दुःख कळलं. माझं दुःख नाही कळलं. अगं चुकून जी थकवतेस ना तू आणि अशी ऐक म्हणे हे बघ हे आता अजिबात बोलू नको तुझ्यासाठी मी कधी रडलेलो नाहीये खरंच आठव गेल्या आठवड्यात तू माहेरी जाणार होतीस माझ्या डोळ्यात पाणी नव्हतं आनंद अश्रू होते ते. मित्रांसोबत पार्ट्या झोडायच्या होत्या इथे म्हणून आनंद अश्रू होतं. बरं सॉरी काय हो सॉरी खरंच तुमचं माझ्यावर प्रेम नाही का? मला प्रेम आहे ना. गंमत करतोय ना यार माझं खूप प्रेम आहे मला आवडतं बस ऐक मी हे बाय ऐक मी तुझ्यावर खूप प्रेम करतो तू मला खूप आवडतेस यापुढे समीर चौगुलेच्या आयुष्यात फक्त वनिताचं दुःख बाकी कोणीच नाही आह, खरंच सांगतो दुसरी कुठली एक जरी बाई आली ना डुंकून बघणार नाही तिची दुःख चल दुःख घेऊन लेके जाऊ दर्शक तुला सांगेन मी यापुढे माझ्या आयुष्यात फक्त वनीची दुःख हो सॉरी. काय हो काय झालं? वने तुला मिठी मारायची असेल ना 2 दिवस आधी सांगत जा काय होतंय ना अरे असं हे बघ हे नको करू सर हाडाची हे बघ रिलॅक्स याला मिठी म्हणतात मगाशी मारलीस ती मिठी नव्हती का हा 2 जहाज अशी गंमत केली ग गंमत केलं तुझं राग जातो की नाही मला सांग मग किती वाढलीस आणि संपलं अंगातलं रक्त. चहा करू? आता चहा कर जा मस्त जा शपथ. 4 मिनिटाच्या सीनने घामटा निघाला चहा आलो चाल मला असं का वाटतंय की हे स्किट सत्य घटनेवर आधारित होतं जगातल्या सगळ्या कपल्सना अतिशय रिलेटेबल होता हा परफॉर्मन्स खूप भारी खूप हसवलं बघा हास्यरसिक काय म्हणतात सिद्धार्थ अरे यार कमाल 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 म्हणजे नवरा बायकोला मेड फॉर इच अदर म्हणतात ना तुम्ही दोघं मॅड फॉर इच अदर आहात वा वा वनाच्या त्या रिॲक्शन आहेत ना त्या जगातल्या प्रत्येक बायकोच्या रिॲक्शन आणि त्याच्यानंतर जी कोडी नवरा सोडत होता समीर जो सोडत होता तो प्रत्येक नवरा सोडत असतो की आत्ता मी काय बोललो आणि सर्वात काळजात धस होतं मी ते लिहून ठेवलंय की ह्या बायकोच्या प्रश्नावर जगातल्या सगळ्या नवऱ्यांच्या काळजात धस्स होतं लग्नाला किती वर्ष झाली माझं आधीचं नाव सांग अरे भाई म्हणजे खरं सांगतो ना हा खरंच एक भीतीदायक डरावना स्किट होता असं म्हणेन मी पण कमालीचं होतं प्रत्येक नवरा बायको रिलेट करेल वा वा मॅड फॉर इच अदर परफॉर्मन्स मजा आली वा वा सई ही सिरीज आता खूप छान मुरत चालली आणि या सिरीजमध्ये मी सगळ्यात जास्त वाट बघते ती तुमच्या सायलेन्सेसची कारण ते इतके बोलके असतात शब्दांपेक्षाही ह्या स्किट्समधले सायलेन्सेस मला खूप आवडतात आणि जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन नवऱ्याला बायकोची इत्थंभूत माहिती असलीच पाहिजे पाहिजे. Oh, yes.
I second your thought. एक्सक्युजेस. येस. खूप मजा आली. मला असं वाटतं की रिलेट होणारे घरोघरी घडणारे परफॉर्मन्सेस ही पण एक सक्सेसची की आहे की काय असं मला वाटतं की आपला वाटणारा किंवा आपल्याच घरी चाललंय किंवा शेजारच्याच घरी चाललंय असे विषय आपण खूप हाताळतो. हे साधे साधे विषय असतात, फुलवायला तसे अवघड असतात कारण ते साधे असतात, पण ते फुलवण्याचं काम तुम्ही लेखक दिग्दर्शक सगळे चोखपणे करता. मजा आली गाईज. थँक्यू थँक्यू थँक्यू